आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। लखमापूर येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरीब लोकांबरोबर वाढदिवस साजरा करण्याचा आनंद वेगळाच। बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सोनी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक किरण हांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद मॉडेल स्कूल भामेश्वर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व लेखन साहित्य देऊन विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संतोष अहिरे होते। प्रमुख पाहुणे किरण हांडे, लखमापूर ग्रामपंचायत सदस्य शेखर पवार, कृषी उद्योजक भूषण अहिरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठोबा कांदळकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रावण कांदळकर, कॉन्ट्रॅक्टर बापू माडी, काळू पिंपळसे, लिंबा सोनवणे, नितीन भांबरे, अरुण पवार आदी उपस्थित होते। यावेळी शाळेतील पहिली ते 7वीच्या 184 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी अरुण पवार यांनी सांगितले की शुभम हांडे यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला। गोरगरिबांच्या व वाडी वस्तीवरील चिमुकल्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला। पवार यांनी शुभम हांडे यांचे कौतुक केले। यावेळी लेखन साहित्यामध्ये कलर पेटी, पेन्सिल, चित्रकला वही, कंपास पेटी, पॅडचे वाटप केले। शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष अहिरे, अरुण पवार, नितीन भांबरे, विनीता सिरसाट, प्रतिभा कापडणीस, फिलिप कोकणे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार यांनी केले। आभार नितीन भांबरे यांनी मानले। आपण समाजाचे काही देणे लागतो अशी भावना म्हणजे सामाजिक बांधिलकी काही अंशी का होईना आपण समाजाप्रती देणे लागतो म्हणून आपलाही खारीचा वाटा असावा अशी माझी भूमिका असते। शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वाधिक होता असे भावनिक उद्गार लखमापूर येथील शुभम हांडे यांनी केले। तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाढदिवसाचे महत्त्व अधिकाधिक वाढले। आताच्या काळात वाढदिवसावर प्रचंड खर्च केला जातो, परंतु गोरगरीब लेकरांच्या सहवासात साजरा केल्यास नक्कीच आनंद मिळेल। इतर तरुणांनी देखील शुभम हांडे यांचा आदर्श घ्यावा अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार यांनी दिली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश वाघुल।